नमस्कार मित्रांनो, लाईफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा जिम मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। जिम मधील सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच अनेक नवीन आणि अपरिचित गोष्टी दिसतात। तुमच्यापैकी बहुतेकांना जे नुकतेच व्यायामशाळेत जायला लागले आहेत त्यांना तर हे थोडे अवघड जाईल, कारण त्यांच्याकडे कुठला अनुभव किंवा पुरेसे ज्ञान नसते। परिणामी प्रशिक्षण योग्यरित्या घेतले जात नाही आणि अपुऱ्या प्रशिक्षणामुळे स्नायूंची वाढ होत नाही। तेव्हा जे लोक पहिल्यांदा जिममध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्यांना नियमितपणे जिममध्ये जाण्यास खूप मदत होईल। पहिली टिप आहे, तुमचा जिम हुशारीने निवडा। तुमच्या घराजवळ एकापेक्षा जास्त स्थानिक व्यायामशाळा असल्यास सदस्यत्व स्वीकारण्यापूर्वी त्या सर्वांची तपासणी करणे योग्य ठरेल। असे असू शकते की एखाद्या जिममधील वर्ग किंवा वैशिष्ट्ये अशी आहेत जी तुम्हाला अधिक आकर्षित करतील आणि तुमचा जिमचा अनुभव अधिक आनंददायक बनवतील, किंवा कदाचित एखादे जिम तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या जवळ असेल आणि तुमच्यासाठी अधिक सोयीचे असतील। तुम्ही फोनद्वारे अपॉइंटमेंट बुक केल्यास बहुतेक जिम तुम्हाला विनामूल्य ट्रायल देतात आणि काही संभाव्य सदस्यांना फ्री गेस्ट पास देखील देऊ शकतात, जे तुम्हाला त्या जिमचे सदस्य होण्यापूर्वी सर्व सुविधा वापरून पाहण्याची परवानगी देते। अशा प्रकारे जिमचे सदस्यत्व घेण्यापूर्वी तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल। दुसरी टिप आहे, तुमच्या फिटनेसचे उद्दिष्ट सेट करा व योजना बनवा। तुम्ही जिममध्ये जाण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला काय साध्य करायचे आहे याची तुम्हाला अधिक चांगली कल्पना असायला हवी। उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या वजनावर समाधानी असाल, पण तुम्हाला तुमची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेसवर काम करायला आवडेल, किंवा कदाचित तुम्ही तुमच्या शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढवण्याचा विचार करत असाल। योजना तयार केल्याने तुम्हाला व्यायामशाळेत लक्ष केंद्रित करण्यात मदत होते। तुम्हाला तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येते आणि स्वतःला कंटाळा येण्यापासून दूर ठेवता येते। अनेकदा व्यायामशाळेत जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःहून जिमबद्दल माहिती गोळा करणे। YouTube हे याकरिता एक उत्तम साधन आहे, कारण त्यात बरेच उपयुक्त व्हिडिओ आहेत जे तुम्हाला विशिष्ट फिटनेस ध्येय साध्य करण्यासाठी कोणते व्यायाम करायला हवे याची माहिती देतील। बऱ्याच व्यायामशाळा तुम्हाला एखाद्या प्रशिक्षकासह विनामूल्य सल्लामसलत करण्याचा पर्याय देखील देतात, जे तुम्हाला विशिष्ट आहार आणि व्यायाम योजना तयार करण्यास मदत करू शकतात। तिसरी टिप आहे, व्यायाम करताना तुमचा फोन दूर ठेवा। व्यायामशाळेत जाताना तुमचा फोन घरी ठेवणे हा एक उत्तम पर्याय असेल। तुमचे प्रशिक्षण सत्र सामान्यतः फक्त 1-2 तास चालते, त्यामुळे तुम्ही घरी आल्यावर तुमच्या फोनचे काम हाताळू शकता। व्यायाम करताना तुमचा फोन तुमच्यासोबत असणे हा तुमच्या व्यायामात सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो। एक कॉल, एक मेसेज किंवा कुठलेही नोटिफिकेशन या सर्व गोष्टी तुमच्या व्यायामात व्यत्यय आणू शकतात, कारण फोनवर बोलत असताना ट्रेडमिलवर धावणे हाही स्मार्ट सराव नव्हे। चौथी टिप आहे, नियमितपणे जिममध्ये जाऊन तुमचा आत्मविश्वास वाढवा। व्यायामाचा प्रश्न येतो तेव्हा आत्मविश्वास किंवा प्रेरणा घेऊन संघर्ष करणारे तुम्ही आहात का? तसे असल्यास काही व्यायामशाळा सत्रांसाठी स्वतःला साइन अप करून प्रारंभ करणे तुम्हाला उपयुक्त वाटू शकेल। व्यायामशाळेत स्वतःची नोंदणी केल्याने याची हमी मिळेल की एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्ही ते अर्धवट सोडणार नाही। त्यामुळे तुम्ही जे सुरू केले ते पूर्ण करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही। व्यायामशाळेत तुम्हाला चांगले व्यायाम करण्यास मदत करणाऱ्या विविध व्यायाम तंत्रांशी परिचित होण्याचा एक चांगला मार्ग देखील असू शकतो। तसेच व्यायामशाळेचे वर्ग तुम्हाला असे वाटू शकतात की तुम्ही सर्व एकत्र आहात, व्यायाम कितीही कठीण असला तरीही। तुम्हाला जिममध्ये जाण्यापूर्वी तुम्ही घरीच व्हर्च्युअल क्लास घेण्याचा प्रयत्न करू शकता। स्वतःला सिद्ध करून तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो। पाचवी टिप आहे, ग्रुप प्रॅक्टिसला जाऊ नका। अनेकांना जिममध्ये जाताना मित्रांच्या ग्रुपसोबत जायला आवडते, जेणेकरून त्यांना तिथे एकटे वाटत नाही। हे खरे आहे की सुरुवातीला संपूर्ण गट एकत्र जिममध्ये जाणे मजेदार आणि खूप उत्साही असू शकते, परंतु यामुळे तुमचे व्यायाम करण्यापासून लक्ष विचलित होऊ शकते। बरेच लोक कमी व्यायाम करतात आणि खूप बोलतात। काही वेळा कोणताही नवीन व्यायाम करताना लोक स्वतःचे मत देतात। तसंच ग्रुपमधला एखादा व्यक्ती व्यस्त असल्यास जिममध्ये सुट्टी घेत असेल तर बाकीच्यांनाही जिममध्ये जावंसं वाटत नाही। इतरांवर अवलंबून असलेल्या गोष्टींमध्ये जलद प्रगती करणे कठीण असते, त्यामुळे व्यायामशाळेत एकट्याने किंवा व्यायामाला गांभीर्याने घेणाऱ्या एखाद्या मित्रासोबत जावे। 6वी टिप आहे, पीक आवर्समध्ये जिममध्ये जाऊ नये।
तुम्हाला जागा आणि उपकरणांसाठी जिममध्ये जाणाऱ्या इतर लोकांची वाट पाहणे टाळायचे असल्यास पीक अवर्स नंतर जिममध्ये जाणे चांगले. कोणीही डंबेलच्या सेटसाठी किंवा स्क्वॅट ट्रॅक वापरण्यासाठी 20 मिनिटे प्रतीक्षा करू इच्छित नाही. त्यामुळे व्यायामशाळा शांत असताना व्यायाम करून तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित वाटण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी तुम्हाला तुमच्या वर्कआउटचा अधिक आनंद घेता येईल. तुम्ही नुकतीच सुरुवात करत असताना तुमची जिमची सवय कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे विशेषतः महत्त्वाचे असते. व्यायामशाळेतील पीक आवर्स बदलू शकतात, परंतु ते सहसा लोकांच्या कामाच्या पद्धतींशी जुळतात. तुमच्या जिममध्ये सर्वात व्यस्त वेळ केव्हा आहे याची तुम्हाला खात्री नसल्यास कॉल करून विचारल्याने तुम्ही त्यानुसार तुमचे शेड्यूल समायोजित करू शकाल. 7वी टीप आहे वॉर्मअप करणे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यायामाच्या नित्यक्रमाला वचनबद्ध होण्याआधी प्रशिक्षणापूर्वी तुम्ही शरीराला योग्य प्रकारे तयार करण्यासाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणापूर्वी वॉर्मअप करणे महत्त्वाचे असते, कारण ते तुमची लवचिकता आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करते आणि दुखापतीचा धोका कमी करते. प्रशिक्षणापूर्वी स्नायू ताणून तुम्ही स्नायूंची लवचिकता वाढवू शकता. हे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे स्नायू तंतू फाटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. चांगला वॉर्मअप तुमच्या शरीराचे तापमान देखील वाढवेल आणि तुमची ॲथलेटिक कामगिरी सुधारेल. वॉर्मअप केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे शरीराभोवती वाहून नेले जाऊ शकतात आणि स्नायू आणि पेशींना वितरित केले जाऊ शकतात. 8वी टीप आहे सोप्यातून कठीण असा सराव करा. सुरुवातीला लोक ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष व्यायामशाळेत ज्येष्ठ लोकांना जड आणि गुंतागुंतीचे व्यायाम करताना बघतात आणि स्वतः देखील तसे करण्याचा प्रयत्न करतात. असे करणे टाळा आणि सोप्या हालचालींसह प्रारंभ करा आणि अधिक कठीण किंवा अधिक तीव्र व्यायामाकडे जाण्यापूर्वी योग्य तंत्राचा सराव करण्याचे सुनिश्चित करा. कुठल्याही व्यायामात प्रभुत्व मिळविण्याची घाई करू नये आणि स्वतःच्या शरीराला हानी पोचवू नये. ही भावना अनेक अनुभवी जिमर्सनी देखील शेअर केलेली आहे. 9वी टीप आहे जटिल हालचालींचा सराव करा. एका वेळी फक्त एका स्नायूसाठी व्यायामावर लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला इष्टतम प्रशिक्षण परिणाम प्राप्त करण्यात मदत होणार नाही. तुम्ही जटिल व्यायामांचा सराव करू शकता, ज्यासाठी स्क्वॅट्स, लंग्स, बेंच प्रेस, शोल्डर प्रेस, डेडलिफ्ट्स, पुलअप्स यासारख्या अनेक स्नायूंच्या हालचालींची आवश्यकता असते. हे व्यायाम तुम्हाला वजन अधिक चांगल्या प्रकारे उचलण्यास मदत करतात. चयापचय क्रियाकलाप वाढवताना स्नायू गट समान रीतीने विकसित होण्यास मदत करते. 10वी टीप आहे मदत मागायला घाबरू नका. प्रत्येकाला कुठेतरी सुरुवात करायची असते, त्यामुळे प्रशिक्षक किंवा अनुभवी जिम गोअर्स कडून थोडी मदत मागायला लाजू नका. जर तुम्हाला चेस्ट प्रेस किंवा रोईंग मशीन कसे वापरायचे हे माहीत नसेल तर प्रशिक्षकाकडून समजावून घेण्यास अजिबात संकोच करू नका. त्याचप्रमाणे तुमचे तंत्र योग्य आहे की नाही किंवा एखाद्या विशिष्ट व्यायामामुळे तुम्हाला अस्वस्थता येत आहे याबद्दल तुम्हाला शंका असल्यास मदतीसाठी प्रशिक्षकाला विनंती करा आणि त्यांच्याकडून व्यायाम योग्य प्रकारे कसा करायचा ते शिकून घ्या. जसजसे तुम्ही तुमच्या वर्कआउट्सबद्दल अधिक आत्मविश्वासू आणि परिचित व्हाल तसतसे तुम्हाला कमी मदत मागावी लागेल आणि काही दिवसांनी तुमच्याकडेच सल्ल्यासाठी नवीन लोक येऊ शकतील. 11वी टीप आहे तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या. तुम्हाला जिममध्ये नियमित व्हायचे असल्यास तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मागोवा ठेवणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुमचा 5000 धावण्याचा वेळ कमी करणे हे तुमचे ध्येय असल्यास प्रत्येक धावेची नोंद ठेवा. किंवा तुमचे ध्येय वजन कमी करणे असेल तर तुम्ही दर आठवड्याला किती पाऊंड कमी करत आहात याचा मागोवा घेऊ शकता. फिटनेस जर्नल लिहिण्याची स्वतःला सवय लावा आणि व्यायामशाळेनंतर दररोज त्यात लिहिण्याचा नित्यक्रम पाळा. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रगतीकडे अधिक चांगले लक्ष देऊ शकाल आणि काही वर्षांनी तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसेल. आणि 12वी टीप आहे पोषणाचे महत्त्व विसरू नका. योग्य पोषणाची जोड नसल्यास कोणताही व्यायाम अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्री वर्कआउट जेवण हलके असावे, जे ऊर्जा प्रदान करतील आणि ज्याला प्रशिक्षणापूर्वी पचण्यास 1 ते 2 तास लागतील. स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी वर्कआउट नंतरच्या जेवणात प्रथिने जास्त असणे आवश्यक आहे. तसेच बॉडी बिल्डरसाठी झोप विशेषतः महत्त्वाची असते, कारण रात्री शरीरात हॉर्मोन्स तयार होतात जे स्नायूंच्या वाढीस उत्तेजन देतात. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग. थँक्यू.